विद्यार्थी मित्र हो, आपण मुसोलिनीचं परराष्ट्र धोरण पाहत आहोत. त्या अंतर्गत आपण इथिओपियावर आक्रमणाची कारणं मागच्या तासामध्ये पाहिलेली आहे. आज आपण पाहणार आहोत की इथिओपिया कसा जिंकून घेतला. 5 डिसेंबरस एक घटना अशी घडून गेली की मुसोलिनीला एक निमित्त हवं होतं की इथिओपियावर आपण आक्रमण करण्यासाठी एखादं कारण पाहिजे होतं. ते कारण मुसोलिनीला लवकरच मिळालं. 5 डिसेंबर 1934ला इटालियन सैन्य आणि इथिओपियन सैन्य यांच्यामध्ये एक तात्पुरती चकमक उडाली आणि त्या चकमकीमध्ये इटालियन सैन्य ठार झालं. मुसोलिनीने लगेच या घटनेचा फायदा घेण्याचा निर्णय घेतला आणि या घटनेचा भांडवल करण्याचा निर्णय घेतला आणि त्या दृष्टिकोनातून इथिओपियाकडे इटालियन सैन्य जे मारल्या गेलं त्याच्या नुकसान भरपाईची आणि जाहीरपणे माफी मागण्याची मागणी केली. परंतु इथिओपियानं ही मागणी फेटाळून लावताच मुसोलिनीनं अत्यंत वेगानं इथिओपियावर आक्रमण केलं आणि इथिओपिया जिंकून घेतला. इथिओपियन राजा हेल सेलासी यानं राष्ट्रसंघाकडे धाव घेतली. परंतु आणि राष्ट्रसंघानं सुद्धा इटलीला आक्रमक घोषित करून इटलीविरुद्ध आर्थिक निर्बंध लादण्याची सूचना राष्ट्रसंघाचे प्रमुख 2 राष्ट्र इंग्लंड आणि फ्रान्स यांना केली. परंतु इंग्लंड आणि फ्रान्सला एक धास्ती वाटत होती की आक्रमक झालेला मुसोलिनी हा साम्यवादी रशियाला जाऊन मिळेल आणि म्हणून त्यांनी राष्ट्रसंघाला सहकार्य केलं नाही आणि त्यामुळे मुसोलिनीला सहजासहजी इथिओपिया जिंकून घेता आला. यानंतर मुसोलिनीला चं जे आक्रमक परराष्ट्र धोरणाचं पुढचं पाऊल आहे ते आपल्याला पाहायचं आहे. परराष्ट्र धोरणाअंतर्गत ते म्हणजे स्पेनमध्ये मुसोलिनीनं केलेला हस्तक्षेप. स्पेनमध्ये मुसोलिनीची भूमिका हा एक 4 मार्काचा प्रश्न एखाद्या वेळेस विचारला जातो. इथिओपियामध्ये यश मिळाल्याच्या नंतर इथिओपियासारखी संपन्न समृद्ध वसाहत, महत्त्वाची वसाहत ताब्यात आल्यामुळे मुसोलिनी अत्यंत आक्रमक झाला आणि त्या दृष्टिकोनातून त्यानं स्पेनमध्ये हस्तक्षेप करण्याचा निर्णय घेतला. वास्तविक पाहता 1934 पासूनच स्पॅनिश प्रकरणात त्यानं हस्तक्षेप करण्याला सुरुवात केली आणि ज्यावेळेस स्पेनमध्ये त्या ठिकाणचा हुकुमशाह जनरल फ्रँको यानं ज्यावेळेस तेथील सरकारच्या विरोधामध्ये संघर्षाला सुरुवात केली, युद्धाला सुरुवात केली, त्यावेळेस मुसोलिनीनं सुद्धा जनरल फ्रँकोला असं म्हटलं जाते की फ्री होऊन जबरदस्त मदत केलेली आहे. त्यावेळेस जनरल फ्रँकोच्या मदतीला मुसोलिनीनं 9 इटालियन विमानं, 40,000 सैनिक, रणगाडे, ट्रॅक्स, मोटारी, तोफा, दारुगोळा, फॅसिस्ट स्वयंसेवक, फॅसिस्ट लष्कर मोठ्या प्रमाणामध्ये पाठवलं आणि त्याच वेळेस इटालियन पाणबुड्यांनी स्पेनची जी नाविक कोंडी केली. यामुळे स्पेन सरकारचं पतन झालं आणि त्या ठिकाणी जनरल फ्रँको या हुकुमशाहीची सत्ता त्या ठिकाणी अस्तित्वामध्ये आली. स्पेनमधील लोकशाहीचा खून होताना लोकशाहीचं माहेरघर असलेल्या इंग्लंडनं उघड्या डोळ्यांनी पाहिलं. परंतु त्या ठिकाणच्या लोकशाही सरकारला मदत किंवा मुसोलिनीला विरोध करण्याची हिंमत केली नाही, कारण मुसोलिनीला विरोध केल्यास तो साम्यवादी रशियाला जाऊन मिळेल अशी इंग्लंडला धास्ती होती. इंग्लंडला आणि लोकशाही राष्ट्रांना साम्यवादी नावाच्या भूतानं या कालखंडामध्ये पछाडलेलं आपल्याला दिसून येते आणि त्या दृष्टिकोनातून आक्रमक मुसोलिनीच्या धोरणाकडे सुद्धा इंग्लंडनं दुर्लक्ष केल्याचं आपल्याला असं दिसून येते. इंग्लंड आणि इटाली यांच्यात मैत्री करार 1928मध्ये 16 एप्रिल 1928मध्ये हा करार झालेला आहे. आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये इंग्लंड एक महासत्ता आहे. राष्ट्रसंघामध्ये इंग्लंडचं जबरदस्त वर्चस्व आहे आणि म्हणून इंग्लंडसोबत आपले संबंध चांगले असावे असं मुसोलिनीला वाटलं आणि त्यातूनच 16 एप्रिल 1928ला दोघांमध्ये परस्पर मैत्रीचा करार झाला. परंतु इंग्लंडसारख्या मुत्सद्दी राष्ट्रानं इटालीसोबत लष्करी करार करण्यास मात्र नकार दिल्याचं आपल्याला दिसून येते. इटाली आणि राष्ट्रसंघाच्या बाबतीत पाहायचं झाल्यास राष्ट्रसंघाची स्थापना 10 जानेवारी 1920ला झाली आणि तेव्हापासूनच इटाली हा राष्ट्रसंघाचा सदस्य होता. काही काळ राष्ट्रसंघामध्ये मुसोलिनीचं एक चांगलं वर्चस्व राहिलं असं म्हणता येईल. परंतु राष्ट्रसंघ स्वतःच्या स्वार्थाच्या आळीताच मुसोलिनीनं राष्ट्रसंघाचा त्याग केल्याचं आपल्याला दिसून येते. मुसोलिनीनं इथिओपियावर आक्रमण केलं आणि इथिओपिया ज्यावेळेस जिंकला त्यावेळेस राष्ट्रसंघानं मुसोलिनीचा निषेध करताच त्यानं राष्ट्रसंघाचाच त्याग करून टाकला, सदस्यत्व सोडून दिलं. यानंतर मुसोलिनीच्या आक्रमक परराष्ट्र धोरणाचं पुढचं पाऊल आहे ते म्हणजे रोम, बर्लिन, टोकियो. एखाद्या वेळेस स्वतंत्र हा प्रश्न विचारला जातो की रोम, बर्लिन, टोकियो अक्ष गट कसा अस्तित्वामध्ये आहे. रोम म्हणजे इटालीची राजधानी, बर्लिन म्हणजे जर्मनीची राजधानी आणि टोकियो म्हणजे जपानची राजधानी. म्हणजेच हे 3 आक्रमक राष्ट्रवादाचं त्रिकूट एकत्र आलं आणि त्यातूनच रोम, बर्लिन, टोकियो गट, अक्षगट अस्तित्वामध्ये आल्याचं आपल्याला दिसून येते.
आक्रमक धोरण आखत असताना मुसोलिनीला हे वाटणं साहजिक आहे की आपलाही कुठंतरी एखाद दोन राष्ट्र आपले चांगले मित्र असायला पाहिजेत. वेळप्रसंगी एखाद्या वेळेस संकट आलं तर हे खंबीरपणे आपल्या सोबत उभे राहिले पाहिजे. आणि त्या दृष्टिकोनातून ज्यावेळेस मुसोलिनीनं पूर्ण युरोपामध्ये ज्यावेळेस नजर टाकली त्यावेळेस जपान आणि जर्मनी हे दोन आक्रमक राष्ट्र त्याला एक आक्रमक विचारसरणीचे दिसले. हिटलरनं पूर्ण आपल्या आक्रमक धोरणामुळे जगाचं लक्ष आपल्याकडे वेधलं होतं. 23 डिसेंबर 1937ला ज्यावेळेस मुसोलिनीनं जर्मनीची राजधानी बर्लिनला भेट दिली त्यावेळेस त्या ठिकाणचा हुकुमशाह ॲडॉल्फ हिटलर याच्या विचारानं, याच्या व्यक्तिमत्वानं मुसोलिनी अत्यंत प्रभावित झाला. वर्षाच्या तहाची जर्मनीलाही चीड होती, मुसोलिनीलाही चीड होती. इटलीलाही सूड घ्यायचा होता, जर्मनीलाही दोस्त राष्ट्रांपासून सूड घ्यायचा होता. विचारसरणी दोन्ही राष्ट्रांची आक्रमक स्वरूपाची आहे. साम्यवादाला दोघांचाही विरोध आहे. आणि त्यामुळे अशा समान विचारसरणीमुळे 1936ला जपान आणि बर्लिन यांच्यामध्ये झालेल्या करारामध्ये सहभाग आपल्याला घ्यायचा आहे अशा स्वरूपाची विनंती मुसोलिनीनं हिटलरला करताच हिटलरलाही वाटलं की 1 से भले 2 2 से भले 3 आणि त्या दृष्टिकोनातून इटलीला त्याच्यामध्ये सहभाग करताच 1937ला रोम बर्लिन टोकियो अक्ष गट उदयास आला. वास्तविक पाहता यांनी ज्या कराराच्या ज्या काही अटी आहेत त्याच्यामध्ये साम्यवादाला विरोध करणे असेल, आपापल्या देशातील साम्यवाद निपटून काढण्याकरता परस्परांना सहकार्य करणे असेल आणि या कराराला नाव साम्यवाद विरोधी करार म्हणजे अँटी कॉमिंटर्न पॅक्ट अशा स्वरूपाचं गोंडस नाव या कराराला देण्यात आलं. वास्तविक पाहता अशा स्वरूपाचा आक्रमक राष्ट्रवादाचं त्रिकूट तयार होणे म्हणजे जगाला दुसऱ्या महायुद्धाकडे नेणे हे माहीत असूनही इंग्लंड फ्रान्सनं या गोष्टीकडे दुर्लक्ष केल्याचं आपल्याला दिसून येते. अशा स्वरूपाचा आक्रमक राष्ट्रवादाचा त्रिकूट तयार झाल्यामुळे जग दुसऱ्या महायुद्धाच्या उंबरठ्यावर येऊन पोहोचलं. मित्रहो, अशा रीतीनं मुसोलिनीनं आपल्या आक्रमक परराष्ट्र धोरणामध्ये फॅसिस्टवादाचा पुरस्कार केला, आक्रमक परराष्ट्र धोरण आखलं, आक्रमक राष्ट्रासोबत करार केले आणि त्या दृष्टिकोनातूनच दुसरं जागतिक महायुद्ध ज्यावेळेस सुरू झालं त्यावेळेस पूर्ण ताकदीनं जर्मनीच्या सोबत इटली महायुद्धामध्ये उतरला. मात्र जर्मनीचा पराभव होण्यापूर्वीच इटलीचा पराभव झाला. जनतेच्या लक्षामध्ये आलं की मुसोलिनीनं आपल्याला मूर्ख बनवलं आणि जनतासुद्धा आक्रमक झाली. ज्यावेळेस मुसोलिनीनं इटालीमधून पडून जाण्याचा प्रयत्न केला त्यावेळेस जनतेनं त्याला पकडलं आणि क्रांतिकारकांनी त्या ठिकाणच्या मुसोलिनीला पकडून फाशी दिली. अशा स्वरूपाचा एक आक्रमक हुकुमशाह अशा पद्धतीनं नष्ट झाल्याचं आपल्याला दिसून येते. या ठिकाणी मुसोलिनीचं परराष्ट्र धोरण संपेल. धन्यवाद.